आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे राज्यघटनेच्या 102व्या घटना दुरुस्तीला मंजुरी मिळाली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची 102व्या घटना दुरुस्तीला मंजुरी मिळाल्याचं कळतंय। यापुढे राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार असणार आहे। राज्यांना हा अधिकार देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून खासदार संभाजीराजे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। राज्यघटनेच्या 102व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून राज्यांना यापुढे आरक्षण देण्याचा अधिकार असणार आहे। राज्यांना अधिकार देण्याचा हा प्रस्ताव मंजूर झाला असून या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। या संदर्भात अशोक चव्हाण अधिक माहिती देत आहेत, थेट जाऊयात। अधिकार हे राज्यांना बहाल करण्याच्या बाबतीमध्ये, स्टेट गव्हर्नमेंट्सला अधिकार देण्याच्या बाबतीमध्ये मान्यता दिल्याचा आज माहिती समोर आलेली आहे। आणि याच्यामुळे कदाचित लोकांच्या मनामध्ये संभ्रम किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो की आता हा अधिकार राज्यांना दिला असल्यामुळे मराठा आरक्षणाचा किंवा आरक्षण देण्यासंदर्भातला मार्ग मोकळा झाला आहे, असा गैरसमज लोकांच्या मनामध्ये निर्माण स्वाभाविक आहे। मला एवढाच खुलासा या ठिकाणी करायचा आहे, राज्याला अधिकार देण्याबाबत आमची काही तक्रार नाही आहे, किंबहुना आमची मागणी तर अगोदरपासूनच होती। परंतु आम्ही हेही म्हणालो होतो की नुसतं राज्याला अधिकार देऊन फायद्याचं नाही आहे। खरंच राज्यांना जर अधिकार देऊन हा प्रश्न सोडवायचा असेल तर 50% जी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे इंदिरा साहनी प्रकरणामध्ये, ही मर्यादा जोपर्यंत शिथिल होत नाही किंवा ती बाजूला सारल्या जात नाही तोपर्यंत नुसतं राज्याला अधिकार देऊन यातून काही निष्पन्न होणार नाही, हे माझं ठाम कायदेशीर मत आहे। हे मला मुद्दाम समाजाला इथे आवश्यक सांगणं आवश्यक वाटतं आहे। राज्याला अधिकार मिळणं हा एक भाग आहे, पण त्या अधिकाराचा उपयोग करून आरक्षण देणं, जोपर्यंत 50%ची मर्यादा सुप्रीम कोर्टाने घातलेली ती जोपर्यंत पूर्ण बाजूला सारल्या जात नाही तोपर्यंत नुसते अधिकार देऊन यातून काही निष्पन्न होणार नाही। मला मुद्दाम नमूद केलं पाहिजे की 8 जूनला ज्यावेळेस आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो त्यावेळेस झालेल्या बैठकीमध्ये मी स्वतः पंतप्रधानांना विनंती केली होती की 50%ची मर्यादा जी आरक्षणाची आहे ती आपण शिथिल करावी, ती दूर करावी, जेणेकरून राज्याला अधिकार तुम्ही दिले तर ते करणं शक्य होईल। एवढंच नव्हे तर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये या गोष्टी चर्चेला येत होत्या, युक्तिवाद होत होता, त्यावेळेस महाराष्ट्रासहित अन्य राज्य जे आहेत, जी इतर राज्य आहेत, त्या इतर राज्यांनी सुद्धा सांगितलं होतं की त्यांच्या राज्यातले हे जे प्रश्न आहेत त्यावेळेस 50%च्या आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये इतर राज्यांची सिमिलर भूमिका होती। पण दुर्दैवाने केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये या मुद्द्यावर काहीच शब्द उच्चारलेला नाही। म्हणजे त्यावेळेस सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये संधी होती केंद्र सरकारला, त्यावेळेस त्यांनी केलं नाही। आज फक्त अधिकार देऊन अर्धवट काम केलेलं आहे। अशा प्रकारे ढकलाढकली करण्याच्या कामातून काही निष्पन्न होईल असं मला तरी वाटत नाही। आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये SC-BCचा कायदा होता, आणला गेला होता, त्यावेळेस भाजपचं सरकार होतं, त्यामुळे किमान तुमच्या काळामध्ये, भाजपच्या काळामध्ये जो कायदा तुम्ही पास केला तो जर वैध ठरवायचा असेल तर 50%ची आरक्षणाची मर्यादा तरी तुम्ही बाजूला सांगण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सुद्धा केंद्र सरकारकडून, हा फक्त आज केंद्र सरकारच्या कॅबिनेटने घेतलेला निर्णय आहे, तो सभागृहामध्ये पारित व्हावा लागणार आहे। तर ज्यावेळेस सभागृहात सुद्धा विषय येईल त्यावेळेस काही अमेंडमेंट सुचवून आपण त्या ठिकाणी या कायद्याला फुलप्रूफ करायचं असेल तर मग आरक्षणासंदर्भातली जी मर्यादा आहे ती त्यांनी दूर केली पाहिजे, ही माझी आग्रहाची विनंती आहे। हा विषय फक्त महाराष्ट्रापुरती नाही, हा देशव्यापी विषय आहे, देशातल्या अनेक राज्यांचा सेम विषय आहे। हा जर खऱ्या अर्थाने आपल्याला सोडवायचा असेल तर ही आरक्षणाची मर्यादा आपण दूर केली पाहिजे, ही माझी त्या ठिकाणी आग्रहाची विनंती केंद्र सरकारला आहे। आणि अजूनही अधिवेशन चालू आहे, अधिवेशनाच्या मध्ये सुद्धा या गोष्टीचा निर्णय हा निश्चित होऊ शकतो, ही माझी या ठिकाणची पक्की धारणा आहे। आणि मला मुद्दाम आठवण करून द्यायचं आहे की चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलं होतं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर अधिकार
की राज्य शासनाकडेच राहतात, अशोक चव्हाण दिशाभूल करत आहेत, हा त्यांनी माझ्यावर आक्षेप नोंदवला होता. तर मला एवढं आठवण करून दादांना करून द्यायची आहे, जर माझं विधान चुकीचं असेल तर मग आज केंद्र सरकारला हा निर्णय घ्यायची वेळ का आली? जर मी चुकीचं बोललो असतो त्यावेळेस तर दादांनी हे स्पष्टीकरण केलं पाहिजे की माझ्या बोलण्यावर जर तुमचं म्हणणं की मी दिशाभूल करत आहे, चुकीचं सांगतोय, तर मग तुम्ही आजची ही कॅबिनेटचा निर्णय घ्यायची वेळ का आली? हा त्यातला माझा खरा मुद्दा आहे. त्यामुळे मला यातलं कुठं राजकारण करायचं नाही, यातला कुठे पक्षीय दृष्टिकोन नाही. तुम्हाला अधिकार द्यायचे असतील तर जरूर तुमच्या कॅबिनेटचा आम्ही सन्मान करतो, पण त्या अधिकाराबरोबर 50%ची जी मर्यादा आहे ती आपण शिथिल केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणं शक्य नाही आहे, असं माझं ठाम मत आहे. तर एक विरोधकांचं म्हणणं देखील असं आहे की मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर राज्याने मराठा समाज अतिमागास आहे हे कोर्टाला ठरवून दिलं पाहिजे. मला हे सांगा, हे सगळं करण्याला प्रक्रिया आधीच आपण तुमच्या राणे समितीचा अहवाल नाकारला, नंतर तुमचा गायकवाड कमिशननी दिलेला अहवाल सुद्धा सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा नव्याने एक्सरसाइज सुरू करणं ही प्रक्रिया आलीच, तर ती कशी करायची, काय करायची, म्हणजे तुम्हाला जेव्हा सोपं होतंय, जे करण्याचे अधिकार तुम्हाला सहज करता आले असते ते तुम्ही पुन्हा राज्याकडे ढकलून तुम्हाला साध्य काय करायचं, वेळ काढायचा आहे तुम्हाला आणि 3 वर्ष याच विषयावर राजकारण करायचं, आमचं तेच म्हणणं आहे आमचं. हिंदी में जानना चाहेंगे कि आज जो है तरीके से कैबिनेट का डिसीजन हुआ, किस तरीके से देखते हैं और खास करके केंद्र सरकार जो कह रहा है कि राज्य के अंतर्गत ये पूरा सब्जेक्ट है. देखिए, आज मैं याद दिलाना चाहूँगा कि 5 मई 2021 में जो सुप्रीम कोर्ट ने आदेश पारित किया है उसमें 2 इश्यूज बड़े इम्पोर्टेंट उन्होंने हाईलाइट किए हैं. उनका कहना था सुप्रीम कोर्ट का कि 102 जो अमेंडमेंट हुआ है कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, उसके बाद कोई भी समाज को SCBC या बैकवर्ड समाज कहलवाने की जो कोई अधिकार है वो केंद्र शासन के पास है, राज्य के पास अधिकार नहीं है, नंबर 1. और दूसरा उन्होंने कहा था कि मराठा आरक्षण का कायदा जो है जब तक ये 50% का आरक्षण की मर्यादा है उसको भी वो सरपास नहीं कर सकते, मतलब कोई भी आरक्षण 50% के ऊपर राज्य में नहीं जा सकता है. ये सिर्फ महाराष्ट्र के नहीं, पूरे देश भर में कई राज्य हैं जहाँ अलग अलग आरक्षण के मुद्दे हैं, तो 50% के ऊपर जाने की वजह से ये नहीं हो सकता है. आज मुझे मालूम पड़ा है कि केंद्र सरकार ने कैबिनेट मीटिंग में फैसला किया है कि राज्य को अधिकार दोबारा प्रदान किए जाए, दोबारा दिए जाए. मैं उसके खिलाफ में नहीं हूँ, बिल्कुल दिए तो अच्छी बात है, पर सिर्फ अधिकार देने से मराठा आरक्षण का मामला सुलझाया नहीं जा सकता है, फैसला नहीं हो सकता है जब तक 50% की जो मर्यादा है, जो सीलिंग लिमिट है डाली हुई सुप्रीम कोर्ट ने, जब तक वो हटाई नहीं जाती है, जब तक वो रिलैक्स नहीं की जाती है, तब तक सिर्फ राज्य शासन को अधिकार देकर इसका कोई फायदा नहीं है, इससे मामला हल नहीं हो सकता है. स्पष्ट तौर पर मैं कहना चाहूँगा. सिर्फ आज ही नहीं, जब हम प्राइम मिनिस्टर से मिले थे 8 जून को, उस वक्त भी मैंने प्राइम मिनिस्टर से खुद उनको राइटिंग में मुख्यमंत्री जी ने दिया है, मैंने भी पूरा एक्सप्लेन किया है कि राज्य को अधिकार अभी नहीं रहे, आपके पास है, और आपके पास होने के बाद 50% की जो मर्यादा है वो कृपया आप हटाइए, उसको शिथिल कीजिए, उसको रास्ता निकालिए, जिसके वजह से ये करना पॉसिबल होगा, वरना नहीं पॉसिबल होगा. उस वक्त भी हमने ये बात कही थी. और अभी नहीं, जब मराठा आरक्षण की सुनवाई सुप्रीम कोर्ट में हो रही थी, अन्य राज्यों ने भी यही भूमिका रखी थी कि महाराष्ट्र के साथ बाकी जो राज्य की इंटरवेंशन के एप्लीकेशन किए थे उन्होंने भी ये बात कही थी कि जब तक 50% का मामला आप उसका वो हटाइए, तब तक ये वरना नहीं होगा, पॉसिबल नहीं होगा. उस वक्त भी बात कही थी. तो बदकिस्मती ये है कि केंद्र सरकार ने उस वक्त भी इस बात पे ध्यान नहीं दिया, और उस वक्त भी केंद्र सरकार की जो उन्होंने आर्ग्यूमेंट्स किए थे उसमें भी इस 50% के बारे में कोई जिक्र नहीं है. तो मतलब ये है कि आपको सिर्फ राज्य के ऊपर डालकर ये मामला हटा, आपसे आप खुद की जिम्मेदारी निकालना चाहते हैं, ये जिम्मेदारी राज्य को सौंपना चाहते हैं. राज्य हमें दिक्कत नहीं, हम देने को तैयार है जिम्मेदारी, तो जब तक 50% की मर्यादा हटाएंगे नहीं है तब तक इसमें कोई भी हल नहीं निकल सकता है. ये मेरा स्पष्ट ओपिनियन है. आज मैं कहूँगा कुछ लोगों को अच्छा नहीं लगेगा, तो जो सच्चाई है वो बयान करनी चाहिए. इसके सिर्फ अधिकार देकर ये फैसला नहीं हो सकता है. और मेरा ये भी कहना है, चंद्रकांत पाटिल जी ने मुझसे कहा था, उसको हाउस में भी कहा और बाहर भी कहा, कि अशोक चौहान लोगों को गलत बात बोल रहे हैं, गलत बता रहे हैं कि ये कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट के बाद में राज्यों को अधिकार नहीं रहे. तो मैं चंद्रकांत पाटिल जी से आज सवाल करना चाहता हूँ कि अगर मैंने गलत बयान उस वक्त दिया होता
तो आज राज्य केंद्र की सरकार को आज का ये फैसला करने की जरूरत क्यों पड़ी, ये मेरा सवाल चंद्रकांत पाटिल जी से है। तो मेरा ये कहना है कि कृपया इसको राजनीति मत लाइए, इसको हल करना है तो निश्चित तौर पर हमें कर सकते हैं, तो 50% की मर्यादा हटाए बगैर ये आरक्षण देना पॉसिबल नहीं है, ये मेरी स्पष्ट भूमिका है। बीजेपी लगातार कह रही है कि बैकवर्ड कमीशन के जरिए फिर से एक बार डेटा कलेक्शन होने के बाद ही राज्य सरकार केंद्र को कह सकता है। जो बात आसान है, जो बात सीधी करने की उनके पास में पावर्स है, आज पार्लियामेंट चल रहा है, जैसे आपने ये फैसला किया उसके साथ ये भी फैसला दो बार दोनों साथ में हो सकते थे, दोनों फैसले साथ में हो सकते थे और अधिकार थे, तो हमें कोई दिक्कत नहीं ना। पर आप 50% की मर्यादा कायम रखेंगे और कहेंगे अधिकार ले लो, तो काम कैसे होगा। सवाल ये है, जब आपकी कैबिनेट ने ये फैसला किया, उस कैबिनेट के फैसले के साथ साथ ये भी फैसला करते थे कि भाई हम हटाते हैं प्रतिशत, आप बैकवर्ड, फिर हम उसको करने में आसानी थे। जानबूझ के अड़ंगा डालने की कोशिश है या राज्य देखो, इसमें राजनीति है, ये भाजपा की सरकार अपने पे जिम्मेदारी नहीं लेना चाहती है। ये सरकार सिर्फ महाराष्ट्र की नहीं, हर राज्य, अलग अलग राज्यों में ये ऐसे प्रॉब्लम है, वो सब प्रॉब्लम्स ये राज्यों में थोपना चाहते हैं और आप कीजिए और 50% की मर्यादा कायम रख के कीजिए। वही 27% की जो मर्यादा ओबीसी के बारे में यही इशू है जो बाद में आने वाला पॉलिटिकल रिजर्वेशन का सेम मामला है। तो 50% की सीलिंग जब तक हटाई नहीं जाती है तब तक मराठा आरक्षण हो, अन्य आरक्षण हो, ओबीसी आरक्षण हो, सभी में ये दिक्कतें आने वाली है, स्पष्ट तौर पर मैं कहना चाहता हूँ। सर, राज्याला अधिकार देऊन कुठेतरी ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये देखील नवे द्वंद्व निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न दिसतोय का, तर तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येण्याची मला शक्यता आहे? राजकारण, राजनीती याच्यामध्ये मला कुठलंही राजकारण करायचं नाहीये किंवा त्यातून कुठले मला वेगळी दिशा या प्रकरणात द्यायची नाहीये। माझं म्हणणं एवढंच आहे, प्रामाणिकपणे तुम्हाला जर हे करायचं असेल तर 50 आज आम्हाला अधिकार दिले ना, चांगली गोष्ट आहे, पण नुसतं अधिकार देऊन काम भागणार नाही। 50%ची मर्यादा काढा आणि तुम्हीच। तर राज्यघटनेच्या 102व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील। चंद्रकांत पाटील जी, राज्यघटनेच्या आता 102व्या घटना दुरुस्तीला मंजुरी मिळालेली आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी सुरुवातीला माननीय नरेंद्र मोदीजी, देशाचे पंतप्रधान यांचं खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये ही मांडणी केलीच होती की 102व्या घटना दुरुस्तीनंतरही राज्याचे एखाद्या जातीला मागास ठरवण्याचे आणि त्या मागास ठरवण्याचा आरक्षणाचे अधिकार अबाधित आहेत, पण ते न्यायालयाने मानलं नाही। मग त्यांनी त्यात आवश्यक असणारी दुरुस्ती करण्याचा निर्णय केला, मी त्यांचा खूप मनापासून आभार मानतो। आता हा जो अशोक चव्हाणांचा मुद्दा आहे 50%च्या अभाव द्यायचा, तर हायकोर्टामध्ये या पोझिशनला रिझर्वेशन कायम झालं होतं। 50% अभाव हे हायकोर्टाने मान्य केलं होतं। एक वर्षभर सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्टे दिला नव्हता। याचा अर्थ इंदिरा स्वामी निकालामध्ये जो एक मेजर पॅराग्राफ आहे किंवा 50%चा अभाव एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन मध्ये, असाधारण परिस्थितीमध्ये जाता येईल, ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी पोझिशन कशी निर्माण झाली हे हायकोर्टामध्ये आम्ही प्रूव्ह करू शकलो। सुप्रीम कोर्टामध्ये 1 वर्ष आम्ही किल्ला लढवला जेव्हा आमचं सरकार होतं। या सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी पोझिशन, असाधारण स्थिती कशी निर्माण झाली हे मांडता आलं नाही। हे यांचं अपयश हे आता केंद्रावर ढकलत आहेत की 50% अभाव झाले। मग तुम्हाला म्हणजे इनॉलच एक 18-19 महिन्यामध्ये जे करायचं ते केंद्राने, जे तुम्ही काय करणार, नुसतं खुर्च्यांवर बसणार काय। त्यामुळे देवेंद्रजींनी या पोझिशनमध्ये 50%च्या वरती जायला पासून नसतानाही असाधारण स्थिती कशी निर्माण झाली ही कोर्टाला पटवून देऊन हायकोर्टामध्ये रिझर्वेशन टिकवलं होतं। आणि त्यामुळे असं त्यांनी पुन्हा एकदा आता मुळात आपण बॅक टू स्क्वेअर गेलेलो आहोत। तर सुप्रीम कोर्टाने आपला मागास आयोग सुद्धा फेटाळला, मागास आयोगाचा अहवालही फेटाळला। यांना पुन्हा एकदा मागास आयोग करून मराठा समाज मागास कसा आहे ऑनलाईन आणावा लागेल आणि मग या रिझर्वेशनकडे जावं लागेल। नक्कीच, धन्यवाद चंद्रकांत पाटील, तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली यासाठी।